घरातील ताणतणाव, भांडणे, अडचणी दूर करण्यासाठीचा एक सोपा उपाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी पूजा. माझ्या या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करते. आजची जी सेवा आहे ती खूप महत्त्वाची आहे आणि ती कोणती ते तुम्हाला सांगतेच. पण त्याआधी प्रत्येकाच्या घरामध्ये कुठेतरी भांडणं, कलह, लहान मुले ऐकत नाहीत, चिडचिड करतात, उलट बोलतात. तर यावर उपाय म्हणजे स्वामी सेवेमधील ही सेवा. ही सेवा कधी करायची, कशी करायची आणि त्याचे नियम काय आहेत हे सगळे मी तुम्हाला सांगणार आहे. तर ही सेवा कोणती आहे? तर ही सेवा आहे तारक मंत्राची. 3 दिवसाची आहे. अनुष्ठान कसे करायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे. आता सेवा सुरू करण्याअगोदर स्वामींच्या मठात नारळ, खडीसाखर ठेवून स्वामी मी अशी ही सेवा करणार आहे, तर तुम्ही ही सेवा निर्विघ्न पार पाडून घ्या असे सांगून नमस्कार करायचा आहे आणि कोणती इच्छेसाठी सेवा करणार आहे तेही सांगायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठावे, स्नान करून उंबरठा पूजा, तुळशीला पाणी, देवपूजा आटपून घ्यायची आहे. त्यानंतर संकल्प करून सेवेला सुरुवात करायची आहे. संकल्प करूनच सेवा सुरू करा बरं का. आता जर ही सेवा तुम्ही सकाळीच करणार असाल तर 3 दिवस त्याच वेळेला केले पाहिजे. तर तारक मंत्र इतका प्रभावशाली आहे आणि हा मंत्र स्वामींना खूप प्रिय आहे आणि त्याच्यामध्ये इतकी ताकद आहे की सगळ्या सेवांमध्ये ही सेवा खूप ताकदवान मानली जाते. इच्छापूर्तीही लगेच होते. मी स्वतः या सेवेचा अनुभव घेतला आहे. ही सेवा ब्रह्ममुहूर्तावर केल्यास अतिउत्तम, पण जमत नसेल तर तिन्ही सांजेला लक्ष्मी यायच्या वेळेस केली तरी चालेल. आता ही सेवा कशी करायची ते सांगते. देवघरात मूर्ती असेल तर अभिषेक घालून घ्या. फोटो असेल तर फुले, अष्टगंध लावून पूजा करून घ्या आणि नैवेद्य ठेवायचा आहे. नैवेद्यामध्ये साधा नैवेद्य, दूध, खडीसाखर असाही साधा नैवेद्य चालतो. मग स्वामींसमोर आसन ठेवून आसनावर बसायचे आहे. तामण घ्यायचे आहे. हातामध्ये हळदी, कुंकू, फुलं, अक्षदा, पाणी ठेवून स्वतःचं नाव व गोत्र म्हणायचं आहे. त्यानंतर आपली इच्छा सांगायची आणि स्वामींना प्रार्थना करायची. 3 दिवसाचे अनुष्ठान करत आहे ते पूर्ण करून घ्या म्हणायचं आणि सेवेला सुरुवात करायची. सुरुवात जपमाळपासून करायची. नंतर स्वामी स्तवन म्हणायचे आहे. 11 वेळा स्वामी तारक मंत्राला सुरुवात करायची. सेवा सुरू करत असताना 1 ग्लास पाणी भरून उजवा हात ठेवून 11 वेळा मंत्र म्हणायचा आहे. पण मंत्र म्हणताना एकाग्रता पाहिजे. आता हे तारक मंत्राचं पाणी घरात सगळ्यांना देऊ शकता. या तीर्थामध्ये खूप ताकद असते. ती सेवा जर तुम्ही 3 दिवस मनोभावे केली तर त्याचं फळ पहिल्या दिवसापासूनच दिसायला सुरुवात होते. आणि हो, स्वामी सेवा करताना स्वामी परीक्षा घेतात, पण साथ सोडत नाहीत. ही सेवा नक्की करून बघा, तुमच्या इच्छा पूर्ण होतील. अशाच स्वामी सेवा जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.